खानदेशी खिचडी बघणार आहोत। तर इथं गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि आपण साहित्य कापून घेतलेलं आहे। तर इकडे आपण कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतली, शेंगदाणे घेतले, टोमॅटो घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि आपण आता तेल टाकणार आहोत। तर इकडे मी 4 पड्या तेल टाकलेलं आहे। तर आता शेंगदाणे टाकायचे आहेत। तर कुकरमध्ये मी जिरं, शेंगदाणे, कांदा, हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे। तर आता ह्या मिश्रणला होऊ द्यायचं आहे। तर आता कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे, कढीपत्ता सगळं झालेलं आहे। आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। तर ही खिचडी खानदेश भागात खूप चालते, तर नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान लागते। फोडणी देऊन घेतलेली आहे आणि ही कांदा लसूण चटणी टाकायची आहे। जी की कोल्हापूरमध्येच भेटते आणि कोल्हापूरमध्येच तयार करतात। याचा वास, मसाले खूप छान असतात। तर ही आपण 3 चमचे टाकणार आहोत। थोडीशी हळद टाकायची आहे। मस्त परतवून घ्यायचं आहे। आम्ही मस्त असा गरम मसाला टाकलेला आहे, बिर्याणी मसाला आहे। तर याच्याने खिचडी एकदम छान अशी मस्त होते। तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर असे आपण तांदूळ घेतलेले आहे 2 वाट्या आणि ही एक मुगाची डाळ घेतलेली आहे। तर आता आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही मस्त। तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं तेल सुटलेलं आहे। आणि आता आपण याच्यात धुतलेले तांदूळ टाकणार आहोत। तर असे तांदूळ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्याच्यात आपल्याला प्रमाणानुसार पाणी टाकायचं आहे।
तर आपण आता 3 वाट्या घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे आपण 3 ग्लास टाकणार आहोत. आणि नंतर मग आपण कोथिंबीर टाकायची आहे शेवटी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर अशी आपली खानदेशी खिचडी तयार